Welcome to learn properties of natural resources. आधीच्या दोन व्हिडिओ, एका व्हिडिओत प्रॉपर्टीज ऑफ एअर पाहिलं, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर पाहिलं आपण मागच्या व्हिडिओ, आणि आता या व्हिडिओ प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. कलर इज एन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइलचे प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या? कलर, fertility, drainage of water, capacity of water holding, plasticity, हे सगळे सॉइलच्या प्रॉपर्टीज आहेत. द सॉइल गेट्स इट्स कलर. सॉइलला कलर कुठून येतो? वेगवेगळे कलर का असतात सॉइलचे? तर सॉइलमध्ये जे वेगवेगळे ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स किंवा केमिकल इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यावरनं ते सॉइलला कलर येतो. सॉइलच्या ज्या त्या भागात जो तो ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट किंवा केमिकल इन्ग्रेडियंट आहे त्यानुसार त्या सॉइलला तो कलर आलेला असतो. समजा सॉइलमध्ये आयर्न असेल तर त्या भागातली सॉइल ही लालसर असते. ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स असतील तर त्यानुसार तो कलर असतो. सॉइलमध्ये चुना जास्त असेल म्हणजे चुनखडक जिथे ज्या जमिनीत ज्या ठिकाणी सापडत असतील त्या ठिकाणची सॉइल कशी असते? व्हाईट असते. ज्या ठिकाणी खोदकाम चालू असेल किंवा रस्त्यांची कामं चालू असतात किंवा डोंगराचा भाग कट करून मधून रस्ता तयार केलेला असेल त्या रस्त्याने जाताना गाडीतनं सुद्धा ही सॉइलचे वेगवेगळ्या थरावर वेगवेगळे कलर दिसतात. तर ते कसे असतात? नियर द लँड सरफेस म्हणजे जमिनीच्या वरच्या भागाच्या तिथे तो कलर असतो डार्क, आणि खालच्या लेअरला जमिनीच्या आतमध्ये खालच्या लेअरला तो थोडासा लाईट होत जातो. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर्स. मग हे सॉइलचे कोणते कोणते कलर्स असतात? ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. कॉपर म्हणजे लालसर, कॉपर म्हणजे तांब्याचा कलर, तांब्याचा जो कलर असतो ना तो. येलो अँड ग्रे, आणि चुनखडक जिथे असतो तिथे व्हाईटिश असतो. तर हे झालं सॉइलच्या कलर विषयी. आणि हे सॉइलचे कलर कशासाठी उपयोगी पडतात आपल्याला? तर द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. सॉइलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सॉइलचा कलर इम्पॉर्टंट रोल असतो त्याचा. कारण कलरवरनं त्या सॉइलची फर्टिलिटी, त्या सॉइलचे ड्रेनेज ऑफ वॉटर, त्या सॉइलची कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या ओळखायला मदत होते. मग सॉइलचा कलर कशावर इम्पॉर्टंट कशासाठी ते पाहिलं आता आपण, आणि आता सॉइलचा कलर कशावर डिपेंड असतो ते पण पाहिलं. सॉइल, द कलर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. सॉइलच्या टेक्स्चरवर सुद्धा सॉइलचा कलर अवलंबून असतो. आता एक वॉटर ड्रेनेज कॅपॅसिटी जी आहे सॉइलची वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग करून पाहायचा आहे. त्याच्यासाठी लागणारा ॲपरेटस आहे मेजरिंग सिलेंडर. 3 मेजरिंग सिलेंडर्स या आकाराच्या भांड्याला म्हणतात मेजरिंग सिलेंडर. मेजरिंग का म्हणतात? तर त्याच्यावर इथे साईडला अशा खुणा केलेल्या असतात. इथे हे दिसत असतील बारीक 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 खुणा केलेल्या आहेत. ही स्केल असते. याच्यात कोणतं लिक्विड किंवा जे काही घेतलंय आपण ते किती प्रमाणात घ्यायचं आपल्याला त्याच्यावर या आकड्यांवरनं मोजता, या स्केलवरनं आपल्याला मोजता येतं. तर हे झालं मेजरिंग सिलेंडर. नंतर कोनिकल फ्लास्क, तो पण ग्लास. फिल्टर पेपर कशासाठी वापरायचं आहे? तर ते पाणी गाळण्यासाठी. फिल्टर पेपर या फनेलमध्ये बसवायचं व्यवस्थित, आणि तो फनेल या ग्लास सिलेंडरच्या वरती तोंडावर फिट करायचं.
तर हे ग्लास मेजरिंग सिलेंडर, नंतर हा ग्लास फनेल आणि हा फिल्टर पेपर, ह्या वस्तू लागणार आहेत आपल्याला. आणि अजून काय काय लागणार आहे? फाईन सँड. फाईन सँड म्हणजे अगदी बारीक, फाईन म्हणजे अगदी बारीक अशी वाळू, पावडर नाही, वाळू, अगदी बारीक अशी वाळू. कोरस सँड म्हणजे थोडीशी जाडसर सँड. आणि सॉईल फ्रॉम अँड अर्थन पॉट यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स etc. मातीचे भांडे करण्यासाठी जी सॉईल वापरली जाते ती सॉईल, तिला आपण चिकन माती म्हणतो, त्या स्वरूपाची माती अशी ती ABC या तिन्ही ह्या वरच्या ग्लास फनेलमध्ये टाकायची. आणि आता काय करायचंय? पाणी, हे झालं आपलं ॲपरेटस. आता प्रोसिजर काय करायची? तर ह्या प्रत्येक फनेलमध्ये, प्रत्येक सिलेंडर या फनेलवर एक एक टेस्ट ट्यूब भरून पाणी ओतायचं आणि आता निरीक्षण करायचं की कोणत्या याच्यातनं जास्त पाणी खाली त्या सिलेंडरमध्ये, ग्लास सिलेंडरमध्ये गोळा झालं ते चेक करायचं आहे. तर त्यात काय ऑब्झर्व करायला मिळतं आपल्याला? Place the funnel on the measuring cylinders. Pour 1 test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring cylinder. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं? तर सॉइल कंटेंट पार्टिकल्स ऑफ डिफरंट, सॉइलचं टेक्स्चर आहे. तर हे जे टेक्स्चर आहे हे इथे शिकायला मिळणार आपल्याला. ह्या सॉइलचं टेक्स्चर एमध्ये सँड होती, तर त्या सॉइलचं टेक्स्चर कसं होतं? सँडी. आणि ह्या दुसऱ्या ह्याच्यात कसं होतं? थोडीशी जाडसर वाळू होती, कोरस सँड होती. आणि ह्याच्यात चिकन माती होती. चिकन माती हाताला कशी लागते? एकदम मऊ, त्याला म्हणतात सॉइलचं टेक्स्चर. तर ज्या याच्यात सेकंड याच्यात वाळू मिश्रित माती होती आणि थोडीशी जाडसर वाळू आणि थोडीशी माती असं होतं. ह्या पहिल्या याच्यात फक्त सँड होती आणि इकडे चिकन माती होती. तर ज्या ग्लास फनेलमध्ये फक्त वाळू होती त्यातनं पाणी सगळं वाहून येणार, कारण वाळू अजिबात पाणी धरून ठेवत नाही, पूर्णपणे ती वाळू ड्रेन झालं त्यातनं, म्हणजे गाळून आलं. दुसऱ्या ह्याच्यात थोडंसं कमी आलं कारण माती थोडंसं पाणी धरून ठेवणार. आणि तिसऱ्या ह्याच्यात चिकन मातीची वॉटर धरून ठेवण्याची कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर इज हाय असते, म्हणून सगळ्यात कमी पाणी आलं. म्हणजे काही पाणी इथे ह्या मातीत धरलं गेलं, म्हणजेच होल्ड केलं गेलं, म्हणून खाली कमी आलं. तर आता टेक्स्चर म्हणजे काय ते लक्षात आलं असेल, सॉइलचं टेक्स्चर. आता पुढे बघू सॉइल टेक्स्चर. सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साईजेस. सॉइलमध्ये वेगवेगळ्या साईजचे पार्टिकल्स असतात. द टेक्स्चर ऑफ सॉइल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ दीज पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सायझेस इन इट. टेक्स्चर ऑफ सॉइल ते कसं डिटरमाइन करतात? सॉइलचं टेक्स्चर. द टेक्स्चर ऑफ सॉइल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सायझेस इन इट. Following are the types of soil based on texture: सँडी सॉइल, सिल्ट सॉइल आणि क्ले सॉइल. हे 3 प्रकार आहेत सॉइलचे बेस्ड ऑन स्ट्रक्चर. आता सँडी सॉइल बघू आपण. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल, म्हणूनच तिला सँडी सॉइल म्हणतात. दॅट इज लार्ज पार्टिकल. सँड म्हणजे कसे झाले? मोठे पार्टिकल झाले. हे सॉइलमध्ये जास्त असतात म्हणून तिला सँडी सॉइल म्हणतात. आणि वरच्या प्रयोग पाहिला आपण, त्याच्यानुसार काय असते सॉइलची कॅपॅसिटी? वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. इट इज इझी टू प्लाव धिस सॉइल. ह्या सॉइलची मशागत करायला किंवा नांगरायला खूप सोपं जातं, पण तिची फर्टिलिटी खूप कमी असते. ती का कमी असते?
तर द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉईल आर मेड ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड. सँड म्हटलं की ती सिलिकॉनपासून बनलेली असते, त्याच्यामुळे सँड आणि सिलिकॉन असं कायम लक्षात ठेवायचं. सँड जिथे येते तिथे सिलिकॉन हा पदार्थ येतो. ते खनिज आहे, मिनरल म्हणजे खनिज आहे, ते त्याच्यात ते त्या जमिनीत असतं, सँडी सॉईलमध्ये असतं आणि ते जे आहे ते पाण्यात विरघळत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की पाण्यात वनस्पती किंवा जमिनीत आपण जे काही पिकं लावतो तर ते झाडं, वनस्पती, पिकं जे काही असतील ते पाणी जे जमिनीत पाणी मिसळलेलं असतं ते पाणी शोषून घेतात आणि त्या पाण्यातनं वेगवेगळे मिनरल्स मिळवतात. पण सँडी सॉईलमधले मिनरल्स पाण्यात विरघळतच नाही, त्यामुळे ते वनस्पतींना मिनरल्स मिळू शकत नाहीत, म्हणून तिथे वनस्पती चांगल्या प्रकारे वाढत नाहीत, म्हणून त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होते. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients to the crops, to the plants, and therefore its fertility becomes less. Sandy soil is less fertile. असा जर प्रश्न आला, why sandy soil is less fertile असा जर प्रश्न आला तर त्याचं हे मी आत्ता सांगितलेलं उत्तर झालं. आता सेकंड टाईप, सिल्ट सॉईल. सिल्ट सॉईल म्हणजे काय? सिल्ट सॉईल म्हणजे जिला पोयटा म्हणतात. तर ही पोयटा म्हणजे काय? ही माती कशी असते? मोठे पार्टिकल या याच्यात असतात, म्हणजे सँडी सॉईल इतके मोठे नसतात, मीडियम साईजचे पार्टिकल्स असतात आणि रेताड जमीन म्हणतात या जमिनीला. म्हणजे खूप चिकटही नाही आणि खूप जास्त सँडी पण नाही, अशी जमीन असते तिला म्हणतात सिल्ट सॉईल. त्या सिल्ट सॉईलमध्ये काय असतं? सँडी सॉईलपेक्षा प्लाविंग किंवा त्या जमिनीची मशागत करणं थोडंसं अवघड असतं, परंतु चिकन माती जी असते ते चिकन माती इतकं कठीणही नसतं. दिस सॉईल कंटेन्स लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. या सॉईलमध्ये काय काय असतं? लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे जे जीव जे असतात, जे जमिनीत गाडले जातात, तर त्याचं जे प्रपोर्शन असतं ते जैविक घटक जे असतात ते जास्त प्रमाणात असतात या सॉईलमध्ये. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. त्यामुळेच काय होतं, त्याची जी न्यूट्रिएंट्स पुरवण्याची कॅपॅसिटी जी असते ती ग्रेटर असते. सिल्ट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल, म्हणजे गाळाची जमीन असंही म्हणतात सिल्ट सॉईल. आता अन्नद्रव्य पुरवण्याची कॅपॅसिटी ह्या जमिनीतली, न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नद्रव्य पुरवण्याची जी कॅपॅसिटी असते ती जास्त असते. त्यामुळे ही सॉईल कशी असते? जमीन म्हणजे झाडं उगवण्यासाठी, शेती पिकवण्यासाठी योग्य असते. क्ले सॉईल. आता क्ले सॉईल म्हणजे काय? क्ले सॉईल म्हणजे चिकट माती जी हातात घेतली तर हाताला अशी गुळगुळीत लागते. इन दिस सॉईल the proportion of small particles is maximum. The particles of clay soil feel smooth to touch. Clay soil has a high water holding capacity. Water holding capacity जी असते ती खूप हाय असते, म्हणून ती माती सतत ओलसरपणाने अशी चिकट झालेली असते. सॉईल स्ट्रक्चर. टेक्स्चर पाहिलं आपण, कलर पाहिलं सॉईलचं. आता सॉईलचं structure. The structure of soil depends upon the different shapes of particles in it. त्या सॉईलमध्ये जे डिफरंट पार्टिकल्स असतात त्यांचे जे शेप असतात त्याच्यानुसार सॉईलचं स्ट्रक्चर ठरतं. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलिमिनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप स्ट्रक्चर.
इथे जे आकार दाखवलेत ना त्यानुसार सॉईलचं स्ट्रक्चर असतं. कॉलमिनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप. इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चर त्याचं इम्पॉर्टन्स काय? द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द सॉईल स्ट्रक्चर. सॉईलची जी फर्टिलिटी आहे किंवा वनस्पती पिकवण्याची वाढवण्याची जी क्षमता आहे ती कशावर डिपेंड असते? स्ट्रक्चरवर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. गुड सॉईल स्ट्रक्चरचे उपयोग जे असतात ते खालीलप्रमाणे. त्यातलं पहिलं, रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. Roots get a sufficient supply of oxygen. Water drainage is good. Therefore, the roots of plants grow well. हे झाले सॉइल स्ट्रक्चरचे, गुड सॉइल स्ट्रक्चरचे ॲडव्हान्टेजेस. आता युजेस ऑफ सॉइल. युजेस ऑफ सॉइल. फर्स्ट, प्लांट कन्झर्वेशन. To help plants grow. Plant conservation हे सॉईलचं वन ऑफ द यूज आहे. सॉईल हे टू हेल्प प्लांट्स ग्रो. सॉईलमध्ये आपण प्लांट्स ग्रो करतो, झाडं वाढवतो, शेती पिकवतो. सेकंड, वॉटर कन्झर्वेशन. सॉईल होल्ड्स वॉटर. त्याचा फायदा काय होतो? ॲज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. पाण्याची सॉईलची पाणी होल्ड करून ठेवायची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीमुळे आपण ते पाणी साठवून ठेवू शकतो आणि वर्षभर वापरू शकतो. प्लास्टिसिटीमध्ये काय काय येतं? सॉईलची जी कॅपॅसिटी आहे, सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. सॉईलला कुठलाही शेप आपण देऊ शकतो. ह्या प्रॉपर्टीला प्लास्टिसिटी म्हणतात आणि ह्या प्लास्टिसिटीचा उपयोग करून आपण सॉईलपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी, सॉईलच्या ह्या प्रॉपर्टीमुळे वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स व्हरायटी ऑफ शेप्स. वेगवेगळ्या शेप्सच्या वस्तू आपण बनवू शकतो. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. हे जे आर्टिकल जर सॉईलपासून बनवलेले आपण बेक केले तर म्हणजे त्यांना भट्टीत भाजलं तर ते हार्ड होतं आणि हार्ड झाल्यामुळे आपल्याला ते इझिली वापरता येतं. वॉटर स्टोरेज. अर्धन पॉट्स, माठ. अर्धन लॅम्प्स. अर्धन लॅम्प्स म्हणजे मातीचे दिवे म्हणजेच पंत्या. आयडॉल्स म्हणजे मूर्त्या. ब्रिक्स म्हणजे विटा. हे सगळं आपण सॉईल पासून बनवू शकतो. सॉईलच्या प्लास्टिसिटीचा उपयोग करून आपण या सगळ्या गोष्टी बनवतो. सम युजफुल टाइप्स ऑफ सॉईल. आता काही युजफुल टाइप्स आहेत सॉईलचे ते पाहू. चायना क्ले. It is white in color. It is used to make crockery, bathroom tiles, tanks, laboratory apparatus, masks. Laboratory apparatus म्हणजे प्रयोगशाळेत जे प्रयोगशाळेत जे वस्तू वापरल्या जातात त्या चायना क्लेच्या असतात किंवा मग ग्लासच्या असतात. मगाशी आपण ग्लास सिलेंडर, ग्लास फनेल ते पाहिलं. तर ह्या वस्तू ग्लासच्या किंवा चायना क्लेच्या का वापरल्या जातात प्रयोगशाळेत? थोडा विचार करून कमेंटमध्ये सांगा किंवा मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी शेवटी सांगणार आहे. सेकंड, शॅडो सॉईल. इट इज व्हाईटिश इन कलर. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. शॅडो सॉईल व्हाईटिश इन कलर असते आणि स्टॅच्यू आणि आयडॉल बनवण्यासाठी वापरले जाते. लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेत
चायना क्लेचे ॲपरेटस का वापरतात, ग्लास ॲपरेटस का वापरतात, आणि ते मी शेवटी सांगणार आहे. तसं शॅडो सॉईलपासून काय बनवतात तुम्ही काय ऐकलेलं आहे ते पण मी शेवटी सांगणार आहे. टेराकोटा soil. This soil is red in color. Decorative articles and pots used for growing plants are made from this soil. लालसर असते ही सॉईल आणि याच्यापासून वेगवेगळे आर्टिकल पॉट ते बनवले जातात. तर हे तुम्ही कुठे पाहिलं असेल, वेगवेगळे प्रदर्शन असतात ना, सेल वगैरे असतात, त्यात एका ठिकाणी मातीच्या भांड्यांचा एक स्टॉल असतो. त्या स्टॉलवर तुम्ही वरती अडकवायचे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स पाहिले असतील, किंवा वेगवेगळ्या आकाराचे कुंड्या, मातीचे भांडे, स्वयंपाकासाठीचे भांडे असे पाहिले असतील त्या स्टॉलवर, किंवा यात्रेत पण असतात. ती झाली. ते कशापासून बनलेलं असतं? टेराकोटा सॉईलपासून, मुलतानी सॉईल. दिस सॉईल इज यूज ॲज कॉस्मेटिक्स सौंदर्य प्रसाधने, त्याच्यात मुलतानी माती वापरली जाते. चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाईप केओलिनाइट. चायना क्ले काय आहे? चायना क्ले म्हणजे नेमकं काय आहे? तर ते एक औद्योगिक खनिज आहे. त्याचं नाव आहे केओलिनाइट, आणि ते कुठे सापडतं? फक्त चायनामध्ये सापडतं, म्हणून त्याला म्हणतात चायना क्ले. अपॉन हिटिंग दिस सॉईल ॲक्वायर्स अ ग्लेज. अपॉन हिटिंग म्हणजे हीट केल्यानंतर ह्या सॉईलला एक प्रकारची ग्लेज येते, म्हणजे चमक येते, अँड हार्डनेस, आणि कठीणपणा येतो. देअरफॉर इज यूज फॉर मेकिंग क्रॉकरी. व्हाय चायना क्ले इज मेकिंग यूज फॉर मेकिंग क्रॉकरी? त्याचा आन्सर हे, अपॉन हिटिंग दिस सॉईल ॲक्वायर्स अ ग्लेज अँड हार्डनेस, देअरफॉर इज यूज फॉर मेकिंग क्रॉकरी. यातली एक क्रॉकरी आपण रोज वापरतो. क्रॉकरी म्हणजे किचनमध्ये जे भांडे वापरले जातात त्याला म्हणतात क्रॉकरी, किंवा आपण यातलं एक भांडं रोज वापरतो ते म्हणजे चहाची कपबशी. आपली जी चहाची कपबशी आहे ती चायना क्लेपासून बनलेली असते. सॉईल टेस्टिंग, पुढचा शेवटचा पॉईंट होता हा सॉईल टेस्टिंग. आधी इथे बघू आपण. ग्रेट सायंटिस्ट, द डॅनिश सायंटिस्ट सोरेनसेन पुट फॉर द कन्सेप्ट ऑफ पीएच. पीएचची जी कन्सेप्ट आहे ती सोरेनसेन या शास्त्रज्ञाने शोधून काढली. बेस्ड ऑन, ती कशावर आधारित आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स, हायड्रोजन आयन्स किती प्रमाणात आहेत त्याच्यावर आधारित पीएच ही कन्सेप्ट सोरेनसेनने शोधून काढलेली आहे. तर पीएच ही पीएच व्हॅल्यू सॉईलची डिटरमाइन करतात, आणि त्यानुसार त्या सॉईलची कॅपॅसिटी, शेतीसाठी ती सॉईल किती चांगली आहे ती शोधतात. पीएच व्हॅल्यूवरनं ठरवतात. ते कसं ते बघू आपण. टू डिटरमाइन द पीएच ऑफ सॉईल, अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉईल इज in the proportion 1:2 is taken and tested using several indicators. pH कशी शोधतात सॉईलची ते सांगितलंय. सॉईल आणि वॉटर असं मिक्सचर घ्यायचं. ते मिक्सचर कोणत्या प्रमाणात घ्यायचं? 1:2. म्हणजे आधी काय सांगितलंय? वॉटर, मग वॉटर एक या प्रमाणात, आणि सॉईल 2 या प्रमाणात. म्हणजे जेवढं पाणी घेतलंय त्याच्या दुप्पट सॉईल घ्यायची, आणि त्याच्यात वेगवेगळे इंडिकेटर्स असतात, वेगवेगळे केमिकल्स असतात, ते टाकतात, आणि मग सॉईलची पीएच टेस्ट करतात. अकॉर्डिंग टू सॉईल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग 3 टाईप्स. मग ती सॉईल ह्या 3 टाईप्समध्ये जी पीएचवरनं ती सॉईल ॲसिडिक आहे, न्यूट्रल आहे की अल्कलाईन आहे हे शोधतात, आणि त्यानुसार ती शेत पिकवण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, किंवा कोणत्या पिकासाठी योग्य आहे नाही ते ठरवतात. ॲसिडिक सॉईल जर ॲसिडिक असेल तर तिची पीएच काय सापडेल आपल्याला? लेस दॅन 6.5.
6.5 पेक्षा कमी. न्यूट्रल असेल तर आधी अल्कलाईन बघू आपण. ॲसिडिक सॉईल pH लेस दॅन 6.5, अल्कलाईन सॉईल pH हायर दॅन 7.5. 7.5 पेक्षा जर pH हायर असेल तर ती सॉईल कशी आहे? अल्कलाईन. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे 6.5 आणि 7.5च्या मध्ये जर pH सापडली तर ती सॉईल असेल न्यूट्रल. ॲसिडिकही नाही आणि अल्कलाईन नाही अशी असेल. अशा प्रकारे सॉईलची टेस्टिंग केली जाते. तर ती टेस्टिंग कशासाठी उपयोगी आहे सॉईलची ते बघू आपण. आधी सॉईल टेस्टिंग करतात म्हणजे काय टेस्ट करतात ते पाहायचं. द प्रपोर्शन्स ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉईल टेस्टिंग. सॉईल टेस्टिंग करून काय करतात? द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल डिटरमाइन करतात. त्या सॉईलमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, कोणते किती प्रमाणात आहेत ते डिटरमाइन करतात. त्याला म्हणतात सॉईल टेस्टिंग. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग द सॉईल इज examined for color, texture and the proportion of organic matter in it. सॉईलचं टेस्टिंग करताना काय काय टेस्ट केलं जातं तर त्या सॉईलचा कलर, सॉईलचं टेक्स्चर आणि प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देर इज अ deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. सॉईल टेस्टिंग कशासाठी करतात तर सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देर इज अ डिफिशियन्सी. जर त्या सॉईलमध्ये काही कमतरता असेल, काही खनिज किंवा काही मूलद्रव्य हे कमी प्रमाणात असतील त्या सॉईलमध्ये, तर ते कोणते किती प्रमाणात आहेत, किती कमी आहेत हे शोधण्यासाठी आणि ती कमतरता कशी भरून काढायची, त्याच्यावर काय उपाय करता येतील हे शोधण्यासाठी सॉईल टेस्टिंग केलं जातं. तर आता हे इथे काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स. फार्मर्सच्या दृष्टीने सॉईल टेस्टिंग इम्पॉर्टंट का आहे तर ते हे झालं त्याचं आन्सर. आता सॉईल टेस्टिंग करण्याआधी काय करतात, ते सॉईलचं सॅम्पल कलेक्ट करतात, ते ड्राय करतात इन ओपन स्पेस अँड इन शेड फॉर 8 to 10 days अँड देन शिफ्टेड थ्रू अ सिव्ह. आणि नंतर मग त्याचं मृदा परीक्षण केलं जातं. आधी ते सुकवली जाते माती 8 ते 10 दिवस सावलीत मोकळ्या जागेत आणि नंतर चाळली जाते. Two tests, namely pH and the electrical conductivity tests, are particularly useful in finding out the characteristics of soil. 2 टेस्ट केल्या जातात. एक pH ती कशी करतात ते पाहिलं आपण, आणि दुसरी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. ह्या 2 टेस्ट केल्या जातात. त्या जमिनीची विद्युत वाहकता किती आहे हे केलं जातं. वेगवेगळे प्रयोग करून हे शोधलं जातं. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ सॉईल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट्स. तुमच्या शेतजमिनीतल्या मातीचं परीक्षण म्हणजे टेस्टिंग तुम्ही करू शकता. कॉजेस ऑफ diminished soil fertility. Causes of diminished soil fertility. सॉईल फर्टिलिटी जी आहे म्हणजे सुपीकता, जमिनीची सुपीकता किंवा जमिनीची शेती क्रॉप पिकवण्याची जी क्षमता आहे ती कमी होण्याची कारणं. तर ती काय काय आहेत? सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8 हे एक झालं. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक मॅटरचं प्रपोर्शन हे लो असणं हे एक झालं. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, पाण्याचा जो निचरा आहे, पाण्याचा निचरा म्हणतात म्हणजे पाणी त्या जमिनीतनं निघून जाणं, योग्य प्रमाणात त्या जमिनीत पाणी साठवून राहणं आणि बाकीचं पाणी निघून जाणं म्हणजे ड्रेनेज
प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर ते नसणं, नो. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप म्हणजे सेम क्रॉप, एकाच प्रकारचं पीक त्या जमिनीत परत परत घेणं, त्याने त्या सॉइलची फर्टिलिटी ही कमी होते. एकाच प्रकारचं पीक एका जागी घेऊ नये, म्हणूनच शेतकरी यावर्षी जे पीक ज्या जागी घेतलं जमिनीत त्याच जागी तेच पीक परत लावत नाहीत. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर, सलाईन वॉटर खाऱ्या पाण्याचा वापर. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतं आणि पेस्टिसाइड्स म्हणजे औषधं, रासायनिक औषध जे पिकांवर वेगवेगळ्या कारणांसाठी मारले जातात. कीड होऊ नयेत, ते पिकं खराब होऊ नयेत म्हणून जे कीटकनाशकं मारले जातात त्याला म्हणतात पेस्टिसाइड्स. हे बऱ्याचदा विषारी पण असतात. आपण आता नेहमी ऐकतो फळे भाज्या स्वच्छ धुवून खा. त्यांचा एक्सेसिव्ह यूज म्हणजे अतिप्रमाणात यूज, ते एक कारण आहे सॉइल फर्टिलिटी कमी होण्यासाठी. त्याच्यावर पण जर क्वेश्चन आला तर हे असं जसे पॉईंट लिहिता येते. Always remember, soil texture is disturbed if chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. एक्सेसिव्ह यूज जर झाला फर्टिलायझरचा तर काय होतं ते सांगितलं इथे. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ लँड. क्रॉप शुड बी रोटेटेड म्हणजे वेगवेगळे क्रॉप घ्यायचे, एकच क्रॉप परत परत नाही घ्यायचं तर वेगवेगळे घ्यायचे. For example, the fertility of land decreases after a harvesting of wheat. Hence, leguminous crops like peanut, moong, murt, bean, pea, Bengal gram, soybean should be, lentil should be cultivated to restore the fertility of the soil. म्हणजे एका जागी जर गव्हाचं पीक घेतलेलं असेल तर त्या जागी परत गव्हाचं पीक न घेता हे जे पुढचे सांगितलेत पिकं, हे पिकं घ्यायचे. कशासाठी? टू रिस्टोअर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. इथे हा चॅप्टर संपला. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आपण इथे पूर्ण केला. आता पुढच्या व्हिडिओत तुम्हाला याचे एक्सरसाइज खूप सोप्या पद्धतीने उत्तरं मिळतील. उत्तरं हे पॉइंटमध्ये असतील आणि पूर्ण पुस्तकावर आधारित असतील, पुस्तकातूनच घेतलेले असतील, त्यामुळे तुम्हाला सोपे वाटतील. तो पण व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ 3 पार्टमध्ये कंप्लीट झाला आहे आणि 4था पार्ट येणार आहे एक्सरसाइजचा. ते सगळे पार्ट बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.